पोलीस पाटील हा गाव आणि पोलीस प्रशासन यामधील दुवा असतो। पूर्वी अगदी तोकड्या मानधनावर पोलीस पाटलांना काम करावं लागत होतं। महिन्याला 25 रुपयांपासून 3000, 6000, 6500 असं मानधन दर महिन्याला पोलीस पाटलांना मिळत होतं। राज्यातील सर्व पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केले होते। त्याला यश येऊन राज्यातील पोलीस पाटलांना आता दर महिन्याला 15,000 रुपयांचं मानधन देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। आमदार सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ होऊन महिन्याला 15,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे कृतज्ञता म्हणून आज कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकाजी पाटील, जिल्हाध्यक्ष बाजीराव पाटील, राज्य सहसचिव DS कांबळे, जिल्हा सरचिटणीस सागर जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप महाडिक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयन पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सुलभा चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांचा करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती, पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। वळिवडेचे पोलीस पाटील दीपक पासांना, निटवडेचे पोलीस पाटील सागर पाटील आणि पुशेरे इथले पोलीस पाटील नितीन घोरपडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकाजी पाटील यांनी यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पूर्वीपासून आजतागायत पोलीस पाटलांना मोलाचं सहकार्य केल्याचं सांगितलं। महाराष्ट्रात 38,465 पोलीस पाटील आहेत, त्यातील काही निवृत्त झाले आहेत। या निवृत्त पोलीस पाटलांसाठी काही शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना लोकशाहीमध्ये संघटनात्मक ताकद टिकवणं गरजेचं असून त्यामुळे सरकार कुठलंही असलं तरी सर्व प्रश्न सुटतात असं सांगितलं। पोलीस पाटलांचं काम आणि जादा जबाबदारी यामुळे त्यांच्या मानधनात वाढ होणं गरजेचं असल्यानं यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं। आता पोलीस पाटलांच्या कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्याच्या जबाबदारीत आणि अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे पोलीस पाटलांनी सजगता बाळगणं गरजेचं आहे। पोलीस पाटलांच्या सर्व समस्या सोडवण्याबरोबरच निवृत्त पोलीस पाटलांना सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं। यावेळी करवीर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रवींद्र जाधव, शाहूवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग खोत, पंढरीनाथ पाटील, सचिन कुंभार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते।